नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 1 ते 7. श्रोते हो इकडे द्या लक्ष, प्रतिज्ञेने मी बोलतो उघड, सर्व सुखास व्हाल पात्र, ऐकून ते आपण सारे ज्ञानी लोक, हे न माझे आढ्य बोल, लक्ष द्यावे आपण म्हणून, विनवितो मी तुम्हास. आपण ऐसे माय बाप, हट्टाचे साऱ्या पुरविती लाड, मनोरथांचे मनोरे उंच उंच, आपल्यामुळे होती पूर्ण. दृष्टी आपुली स्नेहमय, जयामुळे होतात प्रसन्नतेचे मळे टवटवीत, ओलाव्यानी. मळ्याच्या त्या सावलीत थकलेला मी दमून भागून, घेतो तयात लोळण निवांतपणे. सुखामृताचे तुम्ही डोह, गारवा घेतो मी यथेच्छ, येथेही जर केला संकोच, व्हावे मग मी कोठे शांत. लेकराचे बोबडे बोल, अथवा वाकडे पाऊल, कौतुक त्याचे करुणी माय, पावते ती समाधान. शोधतो मीही कारण, आपण संतांनी करावे प्रेम, सलगी करतो म्हणूनच इच्छेने या. ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराज सर्व संत मंडळींना म्हणजे सर्वच श्रोत्यांना उद्देशून असं म्हणतायत की अहो श्रोते, तुम्ही इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक अतिशय उघडपणे सांगतो की आता मी जे आपल्याला कथन करणार आहे ते ऐकल्याने आपण सगळ्या सुखांना पात्र व्हाल. आपण तर सगळे ज्ञानी लोक आहात आणि हे मी उगाच खोटं नाटं मोठेपणाचं म्हणून सांगत नाही आहे, पण मी तुम्हाला खरंच विनवणी करतोय की आपण इकडे लक्ष द्यावं. खरं तर आपण असे मायबाप आहात की जे सगळ्या बाळांचे हट्ट पुरवतील आणि म्हणूनच माझे मनोरथ, त्याचे जे मनोरे उंच उंच जात आहेत ते आपण मला आईवडिलांच्या स्थानी आहात म्हणूनच. आपली दृष्टी ही इतकी स्नेहमय आहे की ज्यामुळे जणू काही प्रसन्नतेचे मळे टवटवीत होतील इतका तुमच्या दृष्टीमध्ये ओलावा आहे. आणि त्या मळ्यांच्या सावलीमध्ये बसून
मी थकून भागून दमलेला जो आहे तो अगदी निवांतपणे त्या सावलीमध्ये लोळण घेतोय. सुखाच्या अमृताचे जणू काही तुम्ही डोह आहात आणि त्या डोहातला थंड गारवा मी यथेच्छ भोगतोय. आणि इथेही जर मी संकोच केला तर माझ्यासारख्यानी कुठे बरं शांत व्हावं. लेकराचे बोबडे बोल जरी असले, वाकडं तिकडं पडणारं पाऊल जरी असलं, तरी त्याची आई त्याचं कौतुकच करते आणि ते सगळं पाहून ती समाधान पावते. तसंच तुमच्या कौतुकाला पात्र व्हावं म्हणून मीही काहीतरी कारण शोधत असतो. आणि आपण संतांचं प्रेम मला प्राप्त व्हावं म्हणूनच मी आपल्याशी सलगी करायचा प्रयत्न करतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 1 ते 7. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 8 ते 14. आपण सारे सर्वज्ञ म्हणावे कसे आपणास, लक्ष द्या इकडे म्हणून सुखास होण्या प्राप्त. योग्यता माझी का वास्तविक, की म्हणावे द्यावे लक्ष. सांगा कोण शिकवेल सरस्वतीच्या पुत्रास. काजवा कितीही प्रखर, सूर्यापुढे त्याचे काय. अमृताचे असता ताट, कोणते मग त्यात पक्वान्न. चंद्रास वारा घाले कोण, नाद ब्रह्मासी ऐकवावे गायन. दागिन्यास सजवते कोण, असे असते का कोठून. सुवासाने हुंगावे काय, समुद्राने करावे कुठे स्नान. वस्तू अशी कोणती विशाल, ज्यात मावेल आकाश. तृप्त व्हाल तुम्ही ऐकून, रंगून जाईल तुमचे मन. व्याख्यानाचे ऐसे वक्तृत्व, आहे का कुणात. असे जरी असो खास, काढवाती घेऊन हातात. कान करावे सूर्यास औक्षण, समुद्रासही द्यावे अर्घ्य. मूर्तिमंत आपण शंकर, अजाण दुर्बल मी बालक. बेला ऐवजी वाहतो निर्गुडी पत्र, स्वीकारावे ते बेल म्हणून. ज्ञानेश्वर महाराज जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना उद्देशून असं म्हणतायत
की आपण सर्वजण तर संत महात्मे आहात आणि शिवाय सर्वज्ञही आहात, तर मी कसं बरं म्हणावं माझ्याकडे इकडे लक्ष द्या आणि आपण सुखाला प्राप्त व्हाल म्हणून. खरं तर माझी योग्यता तरी अशी आहे का की मी तुम्हाला असं म्हणावं की तुम्ही माझं हे ऐकून घ्या आणि तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील. आता सरस्वतीच्या पुत्राला कोण आणि कसं बरं शिकवेल? अहो, काजवा कितीही प्रखर असला तरी सूर्यापुढे त्याचं काय उरतं का? अमृताचं जर ताट वाढलेलं असेल तर त्यात पक्वान्न तरी कुठलं आणि किती घ्यावं? चंद्राला वारा कोण बरं घालेल? नाद ब्रह्माला गायन ऐकवणं हे कधी खरं घडू शकतं का? दागिनाच मुळात इतका सुंदर असतो, तेव्हा त्याला अजून कुणी सजवेल का? तेव्हा सुवासानी काय बरं हुंगावं? समुद्राने कुठे बरं स्नान करावं? आणि अशी कोणती विशाल वस्तू आहे की ज्यामध्ये सगळं आकाश मावून जाईल? तर थोडक्यात तुम्ही तृप्त व्हाल आणि तुमचं मन रंगून जाईल असं व्याख्यानाचं वक्तृत्व ते तरी कुणामध्ये आहे? पण जरी असं असलं ना तरी हातामध्ये काडवाती घेऊन सूर्याला औक्षण करतातच की, किंवा समुद्रालाही अर्घ्य देणारे लोक असतातच. आपण मूर्तिमंत शंकर आहात आणि मी मात्र दुर्बल आणि अजाण असा बालक आहे. बेलाऐवजी मी आपल्याला निर्गुडी पत्र जरी आणून वाहिलं तरी आपण ते बेल म्हणून स्वीकारावत. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 8 ते 14. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 15 ते 22. वडिलांच्या ताटात जेवते मूल, भरवू लागे ते बापास, तशातच पुढे करे तोंड, बाप तो आनंदून. तुमच्याशी मी तशीच बाळबुद्धीने करतो बडबड, आनंदच व्हावा आपणास, प्रेमाचा हाच स्वभाव. मजसी समजून आपलाच, घेरले प्रेमाने तुम्हास, सलगीचे माझ्या मुळीच, ओझे नाही आपणास. तान्हुल्याची बसता धडक, जर मातेच्या स्तनास, पान्हा फुटे मग अधिकच, प्रेम होतसे दुप्पट. निजलेले तुमचे कृपाळूपण, मजमुळे झाले जागृत, माझ्या बोलण्यामुळेच, म्हणून द्यावे इकडे लक्ष. तसे पाहता वास्तविक, चांदणे का आढीत पिकवितात, वाऱ्याची गती बदलते कोण, गवसणी घालावी कशी आकाशास. पाणी न होतसे पातळ, रवी न घुसे लोण्यात, बघून निघेन व्याख्यान,
माझे होऊन लज्जित, कुंठित होऊनी वेदातील शब्द, गीतार्थ रूपी बाजेवर, निजतात तेथे निवांत, असा हा गीतार्थ. श्रोत्यांशी बोलताना पुढे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, अहो एखादं लहान मूल वडिलांच्या ताटामध्ये जेवायला बसतं आणि कधी न कळता ते त्या बापालाच अन्न भरवायला लागतं आणि त्यातही तो बाप आनंदून जाऊन त्या मुलाच्या हाताच्या समोर तोंड पुढे करतो. तसाच मीही तुमच्याशी बाळबुद्धीने बडबड करतोय. तेव्हा आपल्याला आनंद व्हावा हाच आपला प्रेममय स्वभाव आहे. मनात मला तुम्ही आपलाच मानला आहे आणि तुम्हाला माझ्या प्रेमाने घेरून टाकलंय. त्यामुळे मी जरी तुमच्याशी सलगी केली तरी त्याचं आपल्या कुणाला ओझंही वाटत नाहीये. अहो तान्हुल्या बाळाची जेव्हा आईच्या स्तनाला छोटीशी का होईना पण धडक बसते तेव्हा तिला त्याचा त्रास होत नाही. उलट पान्हा जो फुटतो तो अधिकच फुटतो आणि प्रेमही दुप्पट होत जातं. तसंच तुमचं जे निजलेलं कृपाळूपण आहे ते माझ्यामुळे इथे जागं झालंय. आकाशामधल्या चांदण्या ह्या कधी आढीमध्ये पिकवतात का? वाऱ्याची गती कुणी बदलू शकतं का? किंवा आकाशाला कधी गवसणी घालता येते का? पाणी अधिक पातळ असं कधी होतं का? तसंच एकदा का दह्यामधनं लोणी बाहेर आलं की त्या लोण्यामध्ये रवी कधी घुसते का? तसंच माझं हे जे व्याख्यान आहे ते ह्या शरमेमुळे बाहेर निघत नाहीये. खरं तर वेदामधले शब्द कुंठित होऊन गीतार्थरूपी बाजेवरती अगदी निवांत निसतात. असा हा गीतार्थ. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 15 ते 22. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 23 ते 30. सांगावा मी तो मराठीतून, एवढे कुठले माझे योग्यत्व, परी इच्छा माझी असे तीव्र, होईन लाडका जेणे करून, चंद्राहूनही जे शीतल, अमृताहूनही अमर, असे जे आपुले अवधान, वाढवी माझे मनोरथ. कृपादृष्टीचा होता वर्षाव, स्फुरतील मज पूर्ण अर्थ, मात्र असता आपण उदास, ज्ञानांकुर माझा जाईल सुकून, तरी आपण जे द्याल लक्ष, वक्तृत्वाचा ते चाराच होय, वक्त्याच्या मग अक्षरांस, प्रमेयांचे फुटतील दोंद, श्रोते पाहती जेव्हा वाट, शब्दांची वक्त्याच्या मुखातून, एकापासून दुसरी अशा अनेक,
कल्पनांचे होतसे स्फुरण, संवादाचा हा असता सुकाळ, वारा वाहतसे अनुकूल, हृदयरूपी मग आकाशात, सिद्धांत मेघ दाटतील, श्रोते होती जर दुश्चित्त, रंग जो आला व्याख्यानास, वितळू लागे तो मग, तशातच पाझरता मणी जो चंद्रकांत, परियुक्ती ती चंद्राच्या हातात, तसेच श्रोत्यांच्या शिवाय, वक्ता नसे वक्ता म्हणूनच, आम्हास मानून घ्यावे गोड, तांदुळानी प्रार्थावे स्वयंपाक्यास, कठपुतळ्यांनी का धरावे पाय, सूत्रधाराचे. गीतेबद्दल सांगताना ज्ञानेश्वर असं म्हणत आहेत की संपूर्ण वेदामधले शब्द ज्या गीतेच्या अर्थामध्ये सामावलेले आहेत, इतका हा महान गीतार्थ, आणि तो मराठीतून मी आपल्याला सांगावा एवढी कुठली माझी योग्यता. पण काही म्हणा, माझी इच्छा मात्र अत्यंत तीव्र आहे, आणि हे केल्याने मी तुमचा लाडका होईन असंच मला वाटतंय. चंद्राहूनही शीतल आणि अमृताहूनही अमर असे जे आपले अवधान आहे, त्यामुळे माझं मनोरथ किंवा माझं मनोबल अधिकाधिक वाढत चाललेलं आहे. आपल्या कृपेचा वर्षाव झाल्याने मला अधिकाधिक शब्द स्फुरतील आणि पूर्ण अर्थही गवसेल. मात्र आपण जर उदास राहिलात तर माझा ज्ञानांकुरही सुकून जाईल. तरी आपण जे लक्ष द्याल तो म्हणजे माझ्या वक्तृत्वासाठी चारा किंवा खाद्यच असणार आहे. वक्त्याच्या अक्षरांना त्यावेळेला प्रमेयांची दोंदे फुटतील. जेव्हा श्रोते वक्त्याच्या मुखामधून शब्दांची वाट पाहत असतात, त्यावेळेला एकापासून दुसरी अशी अनेक कल्पनांची स्फुरणं वक्त्याला व्हायला लागतात. संवादाचा हा असा सुकाळ असेल तर मग सगळेच वारे अनुकूल होऊन वाहतात, आणि मग हृदयरूपी आकाशामध्ये सिद्धांतरूपी मेघ दाटतात. जर श्रोते दुश्चित्त असतील, नाराज असतील, तर मग व्याख्यानाला आलेला रंगही हळूहळू वितळायला लागतो. चंद्रकांत मणी जेव्हा पाझरतो तेव्हा तो मणी पाझरावा अशी युक्ती ही चंद्राच्या हातात असते. तसंच श्रोत्यांच्या शिवाय वक्ता हा वक्ता म्हणून कधी ओळखला जात नाही. तेव्हा सर्व संतजन हो, तुम्ही आम्हाला गोड मानून घ्या. अहो, तांदूळांनी कधी स्वयंपाकाची विनवणी करायची असते का? किंवा कठपुतळ्यांनी सूत्रधाराचे कधी पाय धरायचे असतात का? अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 23 ते 30. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 31 ते 38. बाहुल्यांना तो नाचवी कशास, ज्ञान कळा स्वतःची जाय वाढवीत, कशास करू ही उठा ठेव, लक्ष द्यावे आपण म्हणून, निवृत्ती
पुसती झाले काय, समजले सारे आम्हास, विनवणी ही सोडून सांग, बोलले काय प्रभू अर्जुनास. ज्ञानदेव जाती आनंदून, ऐकुनी निवृत्तींचे वचन, बोलले श्रीकृष्ण म्हणे काय, ऐका हो आपण महाराज. अंतःकरणातील हे वर्म, अर्जुना तुझ सांगतो ऐक, सांगतो मी तुझ्यासाठीच, करावेस तू ते श्रवण. करशील तू ऐसा विचार, तुझ्या मनात कदाचित, एवढी ऐसी ती गुप्त गोष्ट, सांगसी कामज उघड करून. तरी ऐक रे अर्जुन, आस्थेचे तो दुसरे नाव, करणार नाहीस तू अनादर, सांगितली जर कुठली गोष्ट. जरी मोडले माझे गुपित, न बोलायचेही गेलो बोलून, गुपित माझ्या अंतःकरणातील, उतरावे तुझ्या मनात. स्तनात असते गुप्त दूध, त्याची गोडी नसते स्तनास, सेवन करते जे बालक, होतसे ते स्तनपानानी तृप्त. त्यानंतर ज्ञानेश्वर असं म्हणतात की सूत्रधार असतो तो कठपुतल्यांचा खेळ कशासाठी करतो, तर स्वतःची ज्ञानकळा तो वाढवत जात असतो. तसंच आपल्याशी वक्तृत्व साधल्यामुळे माझंच ज्ञान अधिक संपन्न होणार आहे, तेव्हा आपण लक्ष द्यावं म्हणून कशाला बरं मी ही उठाठेव करू. हे सगळं पाहिल्यावरती निवृत्ती महाराज म्हणतात, अरे ज्ञान्या, आता आम्हाला हे सगळं समजलंय, ही सगळी विनवणी सोड आणि आता प्रभू अर्जुनाला काय बोलले ते सांग. त्यावर ज्ञानदेव आनंदून जातात. निवृत्तींचं बोलणं ऐकल्याबरोबर ते सांगायला सुरुवात करतात. म्हणतात, ऐका महाराज, श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात, अंतःकरणातलं माझ्या जे वर्म आहे ते अर्जुना मी आता तुला सांगतोय आणि ते तुझ्यासाठी मी सांगतोय, तेव्हा ते निश्चितपणे तू श्रवण करावंस. कदाचित तुला असा प्रश्न पडेल की माझी ही एवढी मनातली गुप्त गोष्ट मी तुझ्यासमोर इतकी उघड कशी काय करून सांगतोय. पण अरे अर्जुना, तू आस्थेचं दुसरं नाव आहेस आणि मला हे नक्की माहिती आहे की मी जे तुला सांगेन त्याचा तू अनादर निश्चित करणार नाहीस. आणि माझं गुपित जरी मी मोडलं आणि न बोलण्यासारख्याही काही गोष्टी जर मी बोलून गेलो, तर माझ्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनामध्ये जशाच्या तशा उतरतील. अरे
स्तनामध्ये जे दूध असतं ते गुप्त स्वरूपात असतं. त्या दुधाची गोडी ही स्तनाला कधीच नसते. पण जे बालक त्या दुधाचं सेवन करतं ते मात्र त्या स्तनपानाने तृप्त होत असतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 31 ते 38. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 39 ते 46. कणगीतुनी काढले बीज, पेरियले निर्मळ मातीत, म्हणावे काय त्यास मग, वायाची गेले सांडून. ज्याचे ठाई बुद्धी शुद्ध, तसेच असे उत्तम मन. ऐसा मिळाला श्रोता जर, खुशाल सांगावे आपुले गुपित. सध्या तरी ह्या गुणांनी युक्त, दुसरा कोणी नाही दिसत. असले जरी हे गुपित, न ठेवतो ते मी लपवून. कितीदा म्हणावे गुप्त गुप्त, वाटेल तुझसी चमत्कारिक. सांगतो तुझ आत्मज्ञान, प्रपंच ज्ञानाच्या सहित. खरे खोटे मिसळता एकत्र, निवडावे जसे पारखून. तसेच सांगेन निवडून, ज्ञान विज्ञान. चिमट्यानी चोचीच्या राजहंस, वेगळे करतो निरक्षीर. तसेच हे ज्ञान विज्ञान, सांगेन वेगळे करून स्वच्छ. उफाणता मळणीचे धान्य, वाऱ्याच्या धारेवर. कोंडा कण जाती उडून, अनजमते धान्याची रास. जाणतो जो ते ज्ञान, संसार संसाराची मारुनी गाठ. मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर, बसविते त्यास. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे जाऊन असं म्हणतात, कणगीतून बीज जर काढलं आणि चांगल्या निर्मळ मातीमध्ये पेरलं तर मग ते बीज वाया गेलं, सांडून गेलं असं का म्हणायचं? अरे, ज्याच्या ठाई शुद्ध बुद्धी आहे, तसंच उत्तम मन आहे, असा जर एखादा श्रोता मिळाला तर आपल्या मनातलं गुपित खुशाल सांगावं. सध्या तरी ह्या गुणांनी युक्त मला दुसरा असा कोणी दिसत नाही. त्याच्यामुळे जरी माझं हे गुपित असलं तरी मी ते तुझ्यासमोर लपवून ठेवू शकत नाही. अरे, किती वेळा गुप्त गुप्त म्हणू, तुला जरा चमत्कारिकच वाटेल.
म्हणूनच मी तुला आता आत्मज्ञान हे प्रपंच ज्ञानाच्या बरोबरच सांगतो. खरं आणि खोटं जेव्हा एकत्र मिसळतं तेव्हा ते पारखून निवडून घ्यावं. तसंच मी तुला हे सारं निवडून स्वच्छ करून सांगेन. चिमट्याच्या चोचीमधून राजहंस जल आणि दूध वेगळं वेगळं करत असतो. तसंच हे ज्ञान मी तुला वेगळं करून स्पष्ट करून सांगेन. जर का धान्य आपण वाऱ्याच्या धारेवरती उफाणलं तर त्या धान्यामधले कोंड्याचे जे कण असतात ते वाऱ्यावरती उडून जातात आणि खाली जमते ती धान्याची शुद्ध अशी रास असते. तसंच हे ज्ञान मी तुझ्यापुढे स्वच्छ अशा स्वरूपामध्ये आणून ठेवीन. अरे, जो हे ज्ञान जाणतो तो संसाराची गाठ मारून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावरती जाऊन बसतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 39 ते 46. धन्यवाद.